नमस्कार मंडळी, आज आपण आकाश भरारी चॅनलच्या माध्यमातून गगन भरारी या पुस्तकातील विविध क्षेत्रातील स्त्रियांची यशोगाथा जाणून घेणार आहोत। गगन भरारी, स्त्री सामर्थ्याची अनुभूती। लेखक महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती व जनसंपर्क संचालक देवेंद्र भुजबळ। समीक्षण रश्मी हेडे, अभिवाचन वैशाली आहेर। आजची स्त्री कधी थांबलेली नाही व कधी थांबणार सुद्धा नाही। आपले कर्तव्य व जबाबदारी चोख निभावत ती आपल्या कार्यक्षेत्रात उंच भरारी घेत आहे। आयुष्याच्या वाटेवर बिकट परिस्थितीतून मार्ग काढत अतिशय कष्टाने व जिद्दीने ती आपले धैर्य गाठून स्वतःचे नाव यशाच्या यादीत कोरत आहे। हे सांगण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती व जनसंपर्क संचालक देवेंद्र भुजबळ यांनी त्यांच्या गगन भरारी पुस्तकाद्वारे केला आहे। सुप्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी त्यांच्या लाखमोलाच्या प्रस्तावनेमध्ये नमूद केले आहे की प्रेरणा देणारी ही छोटी पण अर्थशः मोठी चरित्रे पुस्तक रूपात वाचकांसमोर सादर करून देवेंद्र भुजबळ व प्रकाशक लता गुठे यांनी मोठी समाजसेवा पार पाडली आहे। ते पुढे असेही म्हणतात, या पुस्तकामध्ये अनेक स्त्रिया प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन अत्यंत जिद्दीने उभ्या आहेत। साध्या गोष्टींनी निराश होणाऱ्या, जीवनाकडे पाठ फिरवणाऱ्या या महिलांना आपल्या डोळ्यासमोर ठेवल्यास त्यांनासुद्धा जगण्याची नवी उमेद मिळेल अशी आशा आहे व हाच तर खरा लेखकाचा उद्देश आहे। चला तर मंडळी, गगन भरारी या पुस्तकातील महिलांची भरारी थोडक्यात जाणून घेऊ। पूर्ण माहितीसाठी पुस्तक नक्की घ्या। डिस्क्रिप्शनमध्ये सविस्तर माहिती दिली आहे। आपल्या पहिल्या तेजस्विनी आहेत सुशीलाबाई साबळे। जालना जिल्ह्यातील सुशीलाबाई साबळे यांना 1972च्या दुष्काळात कुटुंबासह मुंबईची वाट धरावी लागली। त्या लहानपणापासून कचरा वेचू लागल्या। 14व्या वर्षी त्यांचं लग्न झालं, पण पतीबरोबर सतत भांडणे होत असल्याने त्या माहेरी आल्या व पुन्हा कचरा वेचण्याचं काम सुरू केलं। त्याच दरम्यान त्यांचा स्त्रीमुक्ती संघटनेशी संबंध आला। त्यांनी कचरा वेचक महिलांच्या बचत गटाची स्थापना केली। त्यामुळे या महिलांची सावकारी पाशातून मुक्तता झाली। पुढे त्यांनी परिसर भगिनी विकास संघ ही स्वतंत्र संघटना स्थापन केली। सुशीलाबाई या संघटनेच्या अध्यक्ष झाल्या। संघटनेच्या वतीने सदस्यांचे समुपदेशन, मुलींना उच्च शिक्षणासाठी मदत, विविध क्षेत्रातील महिलांना शिक्षण घेऊन रोजगाराचे पर्याय उपलब्ध करून दिले। सुशीलाबाईंच्या कामाची दखल घेऊन त्यांना अनेक देशांनी आमंत्रित केले। अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। आपल्या दुसऱ्या तेजस्विनी आहेत भाग्यश्री पांचाळे। सुप्रसिद्ध गझलकार भीमराव पांचाळे आणि गीता पांचाळे यांच्या त्या कन्या। घरात संगीतमय वातावरण, त्यामुळे लहानपणापासून त्यांना संगीताची आवड होती। सुरुवातीच्या काळात गुरुप्रिया आठवले व नंतर वडिलांकडून त्यांनी संगीताचे धडे घेतले। सध्या त्या गुरु अर्चनाताई कान्हेरे आणि श्रीमती अपूर्वाताई गोखले यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकत आहेत। संगीताच्या आवडीला पूर्ण वेळ देता यावा म्हणून त्यांनी 10वी उत्तम गुण मिळवून कलाक्षेत्र निवडले। तत्त्वज्ञान विषयात प्रथम श्रेणी मिळवली व पुढे भारतीय शास्त्रीय गायनामध्ये प्रावीण्यासह पदव्युत्तर पदवी मिळवली। सध्या त्या मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात PhD करत आहेत। विविध संगीत संमेलनामध्ये त्यांनी यशस्वीरित्या सहभाग घेतला असून अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत। आपल्या पुढच्या तेजस्विनी आहेत चिंपांझी प्रेमी जेन। इंग्लंडमधील जेन व्हान लविक गुडआल हिने चिंपांझीच्या अभ्यासासाठी 1970 साली सर्व सुखे सोडून आफ्रिकेच्या जंगलाची वाट धरली आणि त्यातून जागतिक कीर्तीचे संशोधन उभे राहिले। पशुपक्ष्यांविषयी त्यांना उपजत आवड असल्याने त्यांनी वयाच्या 8व्या वर्षी ठरवून टाकले की मोठी झाल्यावर आफ्रिकेच्या जंगलात राहायचे। त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक होती। किमान 2 वर्ष तरी चिंपांझीच्या अभ्यासासाठी त्यांना जंगलात राहावे लागेल असे सुचवले गेले। संशोधन संस्थेचे प्रमुख डॉक्टर लिकिनना जेनच्या क्षमताविषयी पूर्ण विश्वास होता। त्यांच्या मते अशा अभ्यासासाठी आवश्यक असते ती खऱ्याखुऱ्या ज्ञानाची ओढ आणि वन्य प्राण्यांविषयी सहानुभूती। यासाठी निधी उभारणे आव्हान होते। लेहटन विल्की यांनी पाठबळ दिल्यामुळे त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले। चिंपांझीचे वास्तव्य असलेल्या सरोवर परिसरात अशांतता निर्माण झाली होती। तेथे जाणे योग्य नव्हते, म्हणून वेळ वाया न घालवता तिने व्हिक्टोरिया सरोवर परिसरात माकडांचा अभ्यास करण्यास जावे असे सुचवण्यात आले। तिने आईला बरोबर घेऊन अतिशय खडतर परिस्थितीत अभ्यास सुरू केला। जेनचा प्रवास अतिशय थरारक आहे। ती हळूहळू जंगलात राहू लागते। अविचल निष्ठा, धाडस, चिकाटी
वन्य प्राण्यांचे विशेषतः चिंपांझीविषयीचे प्रेम यातून जेनचे संशोधन साकारते आणि साधी BAची डिग्री नसलेल्या जेनला PhD मिळते. जेनचे थरारक आयुष्य आपल्याला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. आपल्या पुढच्या तेजस्विनी आहेत अनुवादक डॉक्टर विद्या सहस्रबुद्धे. PhD असलेल्या विद्याताई अहमदनगरच्या प्रेमराज सारडा महाविद्यालयात हिंदीच्या प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. 1991 पासून त्यांनी अनुवादाचे काम सुरू केले. पहिला अनुवाद त्यांनी अरुण साधू यांच्या झिरप्या कादंबरीचा केला. त्यानंतर त्यांनी अनेक पुस्तके आणि ग्रंथांचे अनुवादन केले. त्या अनुवादासाठी रोज पहाटे 3-4 तास वेळ देतात. विद्याताईंनी पुरस्कारप्राप्त जॅकपॉटचे 2008 काम पूर्ण केले. अभिनेता सचिनच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्या सध्या श्रीमद भागवत या ग्रंथाचे अनुवादन करत आहेत. दिवसेंदिवस अनुवादाला फार महत्त्व आहे व त्यात करिअर करता येऊ शकते असे त्यांना वाटते. भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या हिंदी निदेशालयाकडून बिगर हिंदीभाषी हिंदी लेखकांना दिला जाणारा 1 लाखाचा पुरस्कार डॉक्टर सहस्रबुद्धे यांना जॅकपॉटचे हिंदीत भाषांतर करण्यासाठी मिळाला आहे. आपल्या पुढच्या तेजस्विनी आहेत डॉक्टर किरण चित्रे. किरण चित्रे यांनी दूरदर्शनवर निवेदिका म्हणून उत्कृष्ट काम केले. पुढे त्यांना एअर इंडियामध्ये सेवा करावी लागली. महिनाभरानंतर त्यांनी ती नोकरी सोडून दिली. अल्लादीन आणि जादूचा दिवा असे मनोरंजक कार्यक्रम शालेय चित्रवाणीत त्यावेळी किरण चित्रेंनी केले. 1976 रीतसर मुलाखत होऊन किरण चित्रेंची दूरदर्शनमध्ये कायम पदावर नेमणूक झाली. त्यांना स्वतंत्रपणे मुलखा वेगळी माणसं हा कार्यक्रम निर्मितीसाठी देण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 1983 त्या निर्माती झाल्या. महाराष्ट्र की लोकधारा ही संगीत मालिका खूप लोकप्रिय झाली. सुंदर माझे घर, कामगार विश्व, फूल खिले गुलशन गुलशन, किलबिल असेही कार्यक्रम त्यांनी केले. हे सगळे करत असताना सन 1800 ते 1920 या कालावधीतील मराठी कादंबरी प्रेरणा प्रकृती स्वरूप या अत्यंत आव्हानात्मक विषयावर त्यांनी PhD केली. लग्नानंतर सासरच्या प्रोत्साहनामुळे व पतीच्या सहकार्यामुळे हे शक्य झालं असे त्या आवर्जून सांगतात. आपल्या पुढच्या तेजस्विनी आहेत डॉक्टर रेखा डावर. डॉक्टर रेखा डावर या 1986 ते 1989 अमेरिकेमध्ये कार्यरत होत्या. पण आपल्या देशावरचं प्रेम आणि देशासाठी काम करण्याची प्रबळ इच्छा त्यांना मायदेशी परत घेऊन आली. HIV हा शब्द जरी कानावर पडला तरी आपण क्षणभर विचलित होतो. आपण ह्या व्यक्तींकडे हीन भावनेने बघतो. पण समाजात असेही लोक आहेत जे हे सर्व दूर करू इच्छितात. ते रोग्यांना रोगी न समजता एक माणूस म्हणून वागवतात. आज 25 वर्षाहून अधिक काळ त्यांचं हे कार्य अविरत चालू आहे. वेळेत उपचार न केल्यास HIV रूपांतर एड्समध्ये होते. HIV हा असुरक्षित यौनसंबंध ठेवल्यास होऊ शकतो. संक्रमित सुई इंजेक्शनमार्फत मातेकडून गर्भस्थ शिशूमध्ये किंवा त्या व्यक्तीच्या रक्त, वीर्य, लघवी, लाळ, थुंकी यांच्या संपर्कात आल्यामुळे होऊ शकतो. पूर्वी हा रोग गर्भवती महिलांकडून त्यांच्या मुलांना होत असे. म्हणून डॉक्टर डावर यांनी स्त्रियांचे समुपदेश करण्यास सुरुवात केली. रोगाचे कारण व उपचार पद्धती समजावून सांगितली. त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नाने नॅशनल एड्स कंट्रोल संस्थेकडून जागतिक आरोग्य B पॉझिटिव्ह कार्यक्रम मागून घेतला. ह्याआधी 5 ते 10% बाळांना लागण होत होती. पण WHO B पॉझिटिव्ह कार्यक्रमाने ही टक्केवारी 0 झाली. त्यांच्यासाठी हा एक मोठा विजय होता. हा क्षण कधीही विसरणार नाही असं त्या आवर्जून सांगतात. आपल्या पुढच्या तेजस्विनी आहेत काव्यलता श्रीमती लता गुठे. अहमदनगर जिल्ह्यातील भालगाव येथील लता गुठे यांनी घरच्यांच्या इच्छेखातर वयाच्या 16व्या वर्षी लग्न केले. लग्नानंतर पतीच्या नोकरीमुळे त्या मुंबईला आल्या. लग्नानंतर 5 वर्षांनी त्यांनी पुन्हा शिक्षण सुरू केले. संघर्षमय प्रवास करून त्यांनी जिद्दीने पदवी संपादन केली. लता यांना मुळात साहित्याची आवड असल्याने त्या साहित्यिक कार्यक्रमांना उपस्थित राहत असत. त्यातूनच त्यांच्या कलागुणांना वाव मिळत गेला व 2011 साली त्यांचा जीवनवेल हा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला. लेखिका लता गुठे यांची लेखणी कोणत्याही साहित्य प्रकारामध्ये सराईतपणे वावरते. त्या एक कुशल प्रकाशिका संपादिका आहेत. याशिवाय स्त्री भ्रूण हत्येवर आधारित आगामी मराठी चित्रपटाची कथा व शीर्षक गीत त्यांनी लिहिले आहे. स्वप्नकळ्या व माझं प्रेम या ध्वनिमुद्रिकांची निर्मिती त्यांनी केली आहे. त्यांचे पुस्तक प्रकाशन व्यवसाय आहे. त्यांनी आतापर्यंत 100पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित केली आहेत. एका गावात जन्मलेली, नकळत्या वयात लग्न झालेली,
कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळत एक मुलगी आपल्या जिद्दीच्या जोरावर मुंबईसारख्या महानगरात स्वतःचं एक विशिष्ट स्थान निर्माण करते, ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या पुढच्या तेजस्विनी आहेत क्रांतीज्योती बेबीताई गायकवाड. अवघ्या 9वीपर्यंत शिक्षण झालेल्या बेबीताई विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे पुरवण्याचे काम करतात, तर पती भाजी विकण्याचं काम करतात. अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःच्या 2 मुलांचे संगोपन शिक्षण पूर्ण करत त्यांनी क्रांतीज्योती मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य चालू ठेवले आहे. ही नक्कीच प्रेरणादायी गोष्ट आहे. अहमदनगर येथील क्रांतीज्योती महिला मंडळ नेहमी कल्पक आणि धाडसी उपक्रम आयोजित करत असतात. त्यापैकी एक उपक्रम म्हणजे नगर जिल्ह्यातील वीरपत्नी आणि विधवा यांच्यासाठी दरवर्षी संक्रांतीला हळदी कुंकू समारंभ आयोजित केला जातो. त्यांना सुवासिनींचं लेणं दिलं जातं. आदरपूर्वक खणा नारळाने त्यांची ओटी भरली जाते. गेल्या 15 वर्षापासून सामाजिक कार्यात समरस होणाऱ्या बेबीताई म्हणतात की फक्त कायदे आणि नियम बदलून समाज परिवर्तन होणार नाही, तर समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा बदलण्यासाठी गावोगावी महिला मंडळांनी कार्यरत राहिलं पाहिजे, असं त्यांना वाटतं. अशा या सर्वसामान्यांपेक्षा वेगळे आयुष्य जगणाऱ्या बेबीताईंचे कार्य खरोखर स्तुत्य आहे. आपल्या पुढच्या तेजस्विनी आहे डॉक्टर शारदा महांडोळे. अहमदनगरच्या डॉक्टर शारदा ह्या स्त्रीरोग तज्ज्ञ व आहार तज्ज्ञ असून वयाच्या 40शीत त्यांनी MS पदवी मिळवली. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित असून विविध ठिकाणी लेख वाचवा, मुलींना शिकवा, गर्भसंस्कार, आहार, स्वस्थपूर्ण जीवन कसे जगावे, मुलींचे आरोग्य या विषयावर त्या व्याख्याने देत असतात. स्त्रीरोग विषयात नगर जिल्ह्यात त्या प्रथम आल्या. विशेषतः ग्रामीण भागातील स्त्रियांविषयी तळमळ असल्याने नगरजवळील खेडगाव भागात त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. वंध्यत्वाच्या समस्येचा अभ्यास करून त्यांनी अशा महिलांसाठी विशेष उपचार पद्धती सुरू केली. त्यातून त्यांनी महिलांना मातृत्वाचा आनंद मिळवून दिला. या त्यांच्या विशेष कार्यामुळे अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. आपल्या पुढच्या तेजस्विनी आहेत मानसी चेऊलकर. अतिथी देवो भव असं आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलं आहे. पर्यटन क्षेत्रात कार्य करताना या संकल्पनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महिलांमध्ये उपजत अगत्यशीलता, आपलेपणाची भावना हे गुण असतात. हे रायगड जिल्ह्यातील मांडवी जेटीजवळील मानसी चेऊलकर यांनी प्रत्यक्षात दाखवून दिले. माय फर्म शब्दातच आपलेपणा वाटतो. मूळ निसर्गाला कुठलीही बाधा येणार नाही याची येथे जाणीवपूर्वक काळजी घेण्यात आली आहे. 14 वर्ष पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू केला. रायगड जिल्ह्यातील परिसरात पर्यटक निवास उभारण्यात आले. चुलीवरचे शाकाहारी मांसाहारी भोजन येथील वैशिष्ट्य आहे. मानसीचे हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून अन्य भागातील महिलाही पर्यटनाकडे वळल्यास सक्षमीकरणाबरोबर पर्यटनाला सुद्धा अधिक चालना मिळेल यात शंकाच नाही. आपल्या पुढच्या तेजस्विनी आहेत सुजाता चंद्रकांत नायकुडे. सुजाता उच्च शिक्षित असून सेंट्रल मॅनेजमेंट ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टमचे काम करत होती. पुढे ICC लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीत ऑपरेशन मॅनेजर म्हणून ती रुजू झाली व विविध शाखांमध्ये मूलभूत स्वरूपाचे काम केले. 2010 साली ती कुटुंबासमवेत देवदर्शनासाठी गेली असताना येताना त्यांच्या गाडीचा जबरदस्त अपघात झाला. दुर्दैवाने तातडीचे उपचार मिळू शकले नाहीत. भाऊ कोमात गेला. वडिलांच्या कमरेचे हाड तुटले. आईचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले व सुजाताच्या डाव्या पायाला वेळेत उपचार न मिळाल्याने गँग्रीन झाले. त्यामुळे तिचा डावा पाय मांडीपासून कापावा लागला. या भयंकर अपघातानंतर खचून न जाता ती घरच्यांची काळजी घेत ती MBA झाली. घरी राहून मुलांच्या शिकवण्या घेत तसेच भाषांतराचे काम, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देण्याचे काम ती करू लागली. MTV या सिनेमाच्या वेबसाईटसाठी तिने इंग्रजीतून लेखन केले. तिला अपंग झाल्याचं भांडवल न करता लेखनातून करिअर करायचं आहे. अपघातामुळे निर्माण झालेल्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक अडचणीवर मात करत तिची वाटचाल दमदारपणे चालू आहे. तिच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. आपली पुढची तेजस्विनी आहे प्रीती दिनेश कोटियन. हिचे मूळचे घराणे कर्नाटकातील उडुपी असले तरी तिचे बालपण मुंबईतील गोरेगावात गेले. तिची 2000 साली दी ग्रेटर बॉम्बे कोऑपरेटिव्ह बँकेत क्लार्क म्हणून निवड झाली. तिच्या कार्यक्षमतेमुळे 7 वर्षात ती अधिकारी झाली. कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झाल्याने ती इंग्रजी, हिंदी बोलतेच, पण प्रीतीचे वैशिष्ट्य म्हणजे ती मराठी छान बोलते. कुठल्याही व्यक्तीला तिच्या मातृभाषेत बोललं तर आवडतंच. मराठीतून बोलल्याने आपलेपणा जाणवतो, हे तिच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. मराठी भाषेमुळे इतिहास, संस्कृती,
साहित्य, समाजजीवन, कला किती समृद्ध आहे याची प्रचिती येते व आपले जीवन अधिक समृद्ध होते असे प्रीती म्हणते. आपली पुढची तेजस्विनी आहे सुजाता डोळस. अंध सुजाताची डोळस कहाणी. सुजाता कोंडिकिरे ही तरुणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ पूर्व शाखेत अधिकारी आहे. तिच्याकडे सध्या स्टेट बँकेच्या व्यवसाय वृद्धीची जबाबदारी आहे. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे सुजाताला 11वीसाठी सांगली येथे मावशीकडे जावं लागलं होतं. तिथे एकदा पहाटे फिरताना तिला अंधारामध्ये एक मोठे झाड लागले. क्षणार्धात तिच्या डोळ्यापुढे अंधार पसरला. तिची दृष्टी गेली. डोळे चांगले होते, पण डोळ्यांपासून मेंदूला दृश्य पोहोचवणारी नस खराब झाली होती. त्यानंतर 2 महिने उपचार घेतल्यावर तिला दिसू लागले, पण 27व्या वर्षी तिची दृष्टी पूर्णपणे गेली. अशा वेळी मदत करायचे सोडून नातेवाईकांनी तिचं जगणं अवघड केलं होतं, पण आईने सुजाताला जगण्याचं बळ दिलं. पुढे सुजाता ब्रेल लिपी शिकली. अंधांसाठी असलेल्या संगणक प्रणाली तिने आत्मसात केल्या. 3 वर्ष ती स्पर्धा परीक्षा देत राहिली. अंतिमतः 2015मध्ये तिची निवड स्टेट बँक ऑफ म्हैसूरमध्ये झाली. 2011मध्ये अर्धांगवायूमुळे तिच्या वडिलांचं निधन झालं. अशा दुःखी परिस्थितीत तिने बँकेची लेखी परीक्षा दिली. त्यातसुद्धा ती उत्तीर्ण झाली. त्या वर्षी संपूर्ण भारतामध्ये 7 अंध निवडले गेले होते. त्यात सुजाता महाराष्ट्रातून निवडली गेलेली एकमेव उमेदवार होती. मिळालेल्या यशावर समाधान न मानता पुढील पदोन्नतीसाठी तिची परीक्षित तयारी सुरू आहे. मार्च 2017मध्ये मनीष राजपूत या डोळस तरुणाशी तिचा थाटामाटात विवाह झाला. डोळ्यांचे डॉक्टर सोनल शहा, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर गौतम जटाले, नेहमी सोबत साथ देणारी बहीण ज्योती, तिचे पती संजय भंडारे यांच्याविषयी सुजाता कृतज्ञता व्यक्त करते. अंधारातून प्रकाशाकडे निघालेल्या सुजाताला भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. रसिकाहो, गगन भरारी से सामर्थ्याची अनुभूती आजचा पहिला भाग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. पुढील भागात इतर कर्तृत्ववान तेजस्विनीसोबत लवकरच भेटू. धन्यवाद.